जय गुरुदेव. जय गुरुदेव. ऐकू जय आलं ना गुरुदेव. सगळ्यांना व्यवस्थित? हो. चला, सांगा आता. पहिल्या भागामध्ये गुरुदेवांनी पितृपक्षामध्ये श्राद्ध काय करायचं याचं महत्व सांगितलेलं आहे की आपण पितृपक्षामध्ये श्राद्ध जेव्हा करतो तेव्हा पक्ष्यांना पशूंना जे काही अनाज घालतो तिथं कावळ्याच्या रूपानं पितृ को मिळता है असं गुरुदेव म्हणतात. त्याचबरोबर हे करणं चांगलं आहे. सद्गुरू का स्वभाव उंच आहे असं गुरुदेव म्हणतात. देवता आणि सद्गुरू यांचा स्वभाव हा वरच्या दर्जाचा आहे. त्याच्यामध्ये काही उदाहरण दिले त्यांनी. किन्नर आणि गंधर्व. त्याचबरोबर जनक कहते हैं कि देवता ज्ञानी भी कुछ पद के लिए तरसते हैं, ऐसे भोगी की तुलना कैसी करे. योगी का काम भी योगी काम भी करता है और भोग भी करता है, इसलिए भगवान और अपने बीच में कुछ संशय नहीं रखना. संशय के आग में जल जल कर विश्वास आता है, इसलिए गुरु के ऊपर विश्वास करो ऐसा गुरुदेव कहते हैं. 43वा भाग. पुढच्या भागामध्ये दत्तात्रय सांगतील. ठीक आहे, अजून कोणी सांगा. जय गुरुदेव सर. जय गुरुदेव. आजच्या भागामध्ये गुरुदेवांनी वेगवेगळ्या कला सांगितल्या. कला म्हणजे किती कला जीव आहे त्याच्यामध्ये, वाऱ्यामध्ये, पाण्यामध्ये वगैरे. तर मनुष्यामध्ये 8 कला जीव आहे. श्रीरामामध्ये 12 कला होता, हनुमानामध्ये 14 कला आणि श्रीकृष्णामध्ये 16 कला असं गुरुदेवांनी सांगितलं. त्यामध्ये त्याच्या अगोदर गुरुदेवांनी सांगितलं की पितृपूजा ही आपल्या भारतातच नसून ही सर्वत्र पितृपूजा आहे. पितरांचं पूजन सर्वत्र केले जाते त्यांच्या शांतीसाठी. तर आपल्याकडे जसं कावळा पिंडाला शिवल्यावर आपल्याला वाटतं की पितरांनी ते ग्रहण केलं, तसं दुसरीकडे काही देशांमध्ये त्यांच्या आवडीची वस्तू कागदाची बनवून ते त्याचं दहन करतात, म्हणजे ते त्यांना पोहोचली असं आहे. आणि दुसऱ्या भागामध्ये गुरुदेवांनी सांगितलं की सत्य को संशय मिटा नाही सकता. हे मला खूप छान वाटलं. जे सत्य आहे ते कधीतरी ओपन होते, त्याला संशय कधी मारू शकत नाही आणि सत्य कधी हार मानत नाही. हे पण गुरुजींनी खूप सुंदर सांगितलं. सत्य जेवढा तुम्ही संशय घ्याल तितकं ते संशयाच्या आगीमध्ये जळून ते सोन्यासारखं चमकत राहतं असंही गुरुदेवांनी सांगितलं. ते पण खूप छान वाटलं. जय गुरुदेव. जय गुरुदेव. कालचा संदर्भ सांगा थोडा. मैं तृप्त हूँ. तृप्ती सगळ्यामध्ये तृप्ती आहे. तर काल सरांनी सांगितलं की एकतत्व अभ्यास हा जीवनामध्ये खूप महत्वाचा आहे. यस. प्रेम लोभ आणि भय से हम बुरी आदत से हम छुटकारा पा सकते हैं असंही सांगितलेलं होतं. गुरु विवेक है,
इसलिए गुरु तत्व को मान लो। गुरु की परंपरा से देश टिका है, इसलिए गुरु को मानना अच्छी बात है। द्विधा में नहीं, मत रहना। अधिक सेवा करके समाज के लिए कैसा उपयोगी बनू हे ऐसा सोचो, असं गुरुदेवांनी कालच्या भागात म्हटलेलं होतं. हे सगळं ज्ञान श्रवण केल्यानंतर, त्याचं मनन केल्यानंतर आपल्यामध्ये काय येते? तृप्ती येते, ठीक नाही? आणि जो तृप्त असतो तोच ज्ञानी आहे की नाही? मग आता ज्ञानी माणसाचं जीवन कसं असतं? सुखी असतो. तर तो आपल्या आत्म्यामध्ये स्थित झालेला असतो, आपल्या चेतनेमध्ये स्थित झालेला असतो, आहे की नाही? मग त्याला सुख दुःख, त्याच्यानंतर पाप पुण्य, त्याच्यानंतर कमी जास्त, ह्या कुठल्याही बाबींचा स्पर्श होत नाही. त्याला ना पापाचा स्पर्श ना पुण्याचा. त्याच्या जीवनामध्ये सुख दुःख ह्याचं सुद्धा काही महत्व नाहीये. तो सगळ्यांना समसमान मानतो, आहे की नाही? पण सर्वसामान्य माणसांसारखंच त्याचं जीवन असतं. त्याच्यामध्ये विशेष काही आहे का? नाही आहे. सर्वसामान्यासारखंच जीवन आहे. तो जेवण करतो, तो झोपतो, पाणी पितो, काम करतो. मग फरक काय? तर ज्ञानी जे करतो बस त्याच्यासोबतच राहतो. म्हणजे तो जेवत असेल तर फक्त जेवणारच. आपण काय करतो जेवताना? मोबाईल, टेलिव्हिजन, इतरत्र गप्पा मारणे. बऱ्याच जणांची सवय असते की जेवायला बसल्यानंतर मोबाईलवर फोन करतात आणि त्याच्याशी गप्पा मारत मारत जेवण होतं की नाही? हा फरक आहे ज्ञानी आणि अज्ञानी मध्ये. तो जर समजा तुमच्याशी बोलत असेल तर तुमच्याशी बोलतच राहणार. तो वेगवेगळ्या विषयांवर आपलं संभाषण करणार, आहे की नाही? आणि ज्ञानी आणि सामान्यामध्ये तोच फरक आहे. सारखंच आहे जवळपास, आहे की नाही? तो डोळ्यानंच पाहतो, कानानंच ऐकतो. त्याला काय कानानं पाहता येत नाही आणि डोळ्यानं ऐकता येत नाही, असं होतंय का? नाही होत. मग फरक काय आहे? तर तो जे काम करतो फक्त तेच काम करतो. त्याच्यामध्ये इतर दुसरे काही तणाव नसतात, त्याच्यामध्ये कुठलाही तणाव नसतो, आहे की नाही? त्याचं एक अतिशय सुंदर उदाहरण दिलंय की चीनमध्ये एक संत होते, त्यांची खूप ख्याती होती. आणि मग त्या राजकुमाराने त्या संताला भेटण्याचा निर्णय घेतला.
त्यांच्यासोबत सहवासात राहण्याचा निर्णय घेतला. मग ते एकदम बारीक सूक्ष्म निरीक्षण करायला लागले. मग निरीक्षण करत असताना त्यांना काय आढळलं? सगळं आपल्यासारखंच तर आहे. जेवते आपल्याच सारखं, त्याच्यानंतर पाणी पितंय, सगळं काय करतंय. बरं तसं म्हणावं तर विसरते सुद्धा आहे ना. एखादं तांब्या ठेवला असेल तर कुठं ठेवला म्हणून इकडे तिकडे शोधत राहते. म्हणजे काय की आपल्यासारखंच सगळं आहे. मग फरक काय? पण त्याच्या आतमध्ये कुठेतरी काहीतरी असं होतं की काहीतरी विशेष आहे. मग काही दिवसाच्या सहवासानंतर त्यांनी जेव्हा विचारलं, तेव्हा त्या ज्ञानीने काय सांगितलं की आम्ही जेव्हा जे करतो तेच करतो. जेवत असताना विचार नाही करत, विचार करत असताना दुसरे कार्य नाही करत, आहे की नाही. ज्ञानीचं जीवन हे असं असतं. म्हणून आणि गुरुदेवांनी म्हटलं की ज्ञानी सोचता है, अज्ञानी सोचता नहीं. हा, जो कुछ भी करता है वो सोच के करता है ज्ञानी. सोच के करता है ना. आणि जेव्हा आपण अति सूक्ष्मतेमध्ये जातो तर त्यावेळेस बघा आपण म्हणजे आपल्या जीवन सुद्धा कसं आहे आपलं, की जेव्हा आपण अणु बघतो तर अणुच्या आतमध्ये गेलं की परमाणु आहे. ज्या अणुला फोडून मध्ये गेलो आपण तर परमाणु आहे. परमाणुला फोडून मध्ये गेलं तर काय आहे? नुसती वेव आहे, नुसती संवेदना आहे. आहे की नाही. म्हणजेच फरक काहीच नाहीये, सगळं एकच आहे. पण ज्ञानी तो जाणतो, अज्ञानी जाणत नाही. मग ज्ञानी माणूस चेतनास्थित असतो, आत्मस्थित असतो. मग त्याला काय कळते तर आत्म्याच्या किंवा चेतनेचे सुद्धा स्तर आहेत, लेयर्स आहेत. जसं आपल्या जीवनाचे, आपल्या जगण्याचे वेगवेगळे स्तर आहेत, आहेत की नाही. प्रत्येक जण एका स्तरावर आहे का? एका लाईनवर आहे का? आहे का सांगा बरं. नाही, नाही. वेगवेगळे स्तर आहेत आपले. तसेच चेतनेचे सुद्धा, आपल्या आत्म्याचे सुद्धा स्तर आहेत. आणि आपलं चैतन्य सुद्धा प्रत्येक वस्तूमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आहे. जसं दगडामध्ये एक कलेचं आहे, मनुष्यामध्ये 8 कला आहेत, आहे की नाही. आणि त्याच्यापेक्षा पुढे ज्ञानी असतील त्याप्रमाणे त्याच्या कला वाढत जातात. जसं परशुराम 9 कलेचे होते, भगवान श्रीराम 12 कलेचे होते, हनुमान 14 कलेचे होते आणि श्रीकृष्ण 16 कलेचे होते. आणि जे 16 कलेचे आहेत ते परिपूर्ण होते, दैवत्व, देव म्हणतो. म्हणजेच 8व्या कलापासून ते 16व्या कलापर्यंतचा प्रवास जो आहे तो काय आहे? मनुष्याकडून देवाकडे, दैवत्वाकडे जाण्याचा प्रवास होतो. आता हा प्रवास कसा होईल? ज्ञानामुळे प्राप्त होईल, आहे की नाही. आपण जे ज्ञान प्राप्त करतो ती आपली कलाचा जो प्रवास आहे तो कुठे जातो? दैवत्वाकडे जातो. ज्ञानी काय जाणतो? ईश्वर माझ्यामध्ये आहे. ईश्वर कुठे आहे? आत आहे. आणि अज्ञानी काय जाणतो? ईश्वर बाहेर आहे. की नाही. शोधत फिरतो की नाही. आपण कितीतरी लोक असे बघितलेले आहेत की वर्षभरातून
100-200 वेळा प्रत्येक देव आपल्या आजूबाजूला कोणी सांगितलं हे देव चांगला आहे, नवसाला पावते म्हणलं की ते दुसऱ्या दिवशी हजर तिथं. आहेत की नाही असे? असे खूप आहे. अज्ञानी आहेत. ज्ञानी आणि अज्ञानी मध्ये हा थोडा फरक आहे की नाही? मग ज्ञानी काय करतो? त्याचं एकच आहे, मेरी आत्मा ही ईश्वर आहे. आणि तो कसा जगतो? अंतरस्फूर्तीनं जगतो. मग त्याला सत्य काय आहे, असत्य काय आहे, खरं काय आहे, खोटं काय आहे, ह्याची जाणीव असते. मग ही जाणीव निर्माण केव्हा होते? जेव्हा आपण शांत होतो तेव्हा. शांत झालो तरच आपल्याला आतला आवाज ऐकू येते, नाही तर नाही ऐकू येत. नाही तर मग बाहेरच्या गोंगाटामध्येच आपण राहतो, आतला आवाज आपल्याला ऐकू येत नाही. मग त्यालाच आपण काय म्हणतो? योगी असं म्हणतो. आणि तो कसा असतो? वर्तमानामध्ये राहतो, आहे की नाही? योगी ज्ञानीचे जीवनच असं असतं की तो जे करतो तेच कार्य करतो, दुसरं काय घेऊन बसत नाही. त्यानंतर त्याची दृढता असते की माझा आत्मा हाच ईश्वर आहे. त्याच्यामध्ये कला असतात, 8व्यापासून वरच्या कला हे त्याच्यामध्ये असतात. त्याच्या चेतनेमध्ये त्या कला विस्तृत झालेल्या असतात, प्रकट झालेल्या असतात. मग अशा ज्ञानी माणसाला पुण्य, पाप, कर्म हे स्पर्शही करत नाहीत. पाप, पुण्य, कर्म म्हणतो ना आपण, कर्माचं लागते आपल्याला, कर्माचा भोग लागतो, तर त्याला कर्मभोग सुद्धा लागत नाही. पाप पुण्य त्याला स्पर्श नाही करू शकत, आहे की नाही? आणि तो सर्वांना एक समान मानतो, सगळेजण आपलेच आहेत. मग आपल्या ह्या पृथ्वी तलावरचे सगळे जीव जे अंडज आहेत म्हणजे अंड्यातून जन्मलेले आहेत, जे स्वेदज आहेत म्हणजे घामातून जन्मलेले आहेत, जे खगज आहेत है ना, आणि जे गर्भज आहेत, गर्भातून जन्मलेले आहेत, ह्या सगळ्यांना तो काय मानतो? आपलं मानतो. नाही तर कसं आहे माहिती का, संतांच्या किंवा ज्ञानी माणसांची वेगवेगळ्या प्रकारच्या धारणा आहेत आपल्या समाजामध्ये, आहे की नाही? मस्त खात पीत राहिला, हसत मजेत राहिला, तर तो ज्ञानी नाहीये. असं कसं होऊ शकतंय? खाणारा पिणारा माणूस कुठं ज्ञानी होऊ शकतो का? आणि जो कष्ट नाही करणार तो पण ज्ञानी नाहीये. काही जण समाजामध्ये धारणा असते, जो कपडे घालतो तो ज्ञानी नाहीये. तो कसा असला पाहिजे? नग्न असला पाहिजे, तरच तो ज्ञानी. गाडीमध्ये फिरणारा, विमानात फिरणारा कुठं ज्ञानी असतो का? अशा प्रकारच्या वेगवेगळ्या धारणा आपल्यामध्ये आहेत. त्याच्यावरून आपण ज्ञानी माणसाची ओळख करू शकतो का? आपण नाही. कारण भौतिकदृष्ट्या ज्ञानी हा आपल्यासारखाच असतो.
सगळंच आहे त्याला. भूकही लागती, तहानही लागती, सगळंच लागते त्याला. भूक लागली म्हणून न जेवणारा तो ज्ञानी आहे का? नाही, भूक लागल्यावर जेवावंच लागते, पाणी प्यावंच लागतं. मग गुरुदेवांनी एक सुंदर अशी सत्य घटना सांगितली. काय सांगितलं? की अमेरिकेमध्ये एक पत्रकार त्यांच्या जवळ आला आणि काय सांगितलं की तुम्ही ज्ञानी आहात, तुम्हाला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, यू आर एनलायटन, आहे की नाही सांगा. तर गुरुदेवांनी काय उत्तर दिलं? नाही. त्याने 5-6 वेळेस विचारलं, तर गुरुदेव काय म्हणले? नाही. तरीही तो मानायला तयार नव्हता. याचाच अर्थ काय झालं की आतमध्ये कुठेतरी त्याला हे जाणवलेलं आहे की हे ज्ञानी आहे. आणि माणूस बघा, आपल्या आतमधून जे पटतंय तेच करतो आपण, आहे की नाही? आणि आपल्यालाच माहित असते ना हो. जसं सांगितलंय की माझं डोकं दुखत असेल तर सगळे आजूबाजूचे माणसे म्हणते तुझं डोकं दुखत नाहीये. तुम्ही मान्य कराल का? कराल का सांगा? नाही. नाही करणार. कारण कारण तुम्हाला त्याला माहिती आहे डोकं त्याच्या दुखतंय हे, अंतर्मन हा. हो आहे की नाही? बस. कुणाला माहिती दुसऱ्याला आहे? काय? मला माहिती आहे. डोकं दुखाले बाकीच्यांनी नाही म्हणलं तर ते खरं कसं होईल? आणि नाही आपण जे जे काही कर्म करतो, जे जे काम करतो ते आपल्या अंतर्स्फूर्णेनं करतो. आतमधून जेव्हा आपल्याला पटलं तेव्हाच आपण करतो. बरोबर आहे की नाही? पण हे आतमधलं ऐकण्याची सवय आपल्याला लागली पाहिजे. आणि ही सवय केव्हा लागते? जेव्हा आपण शांत असतो. अस्वस्थ असेल, घाई गडबडीत असेल तर आतला आवाज ऐकू येत नाही. मग आता ही प्रक्रिया कशी आहे? तर आपले जे गुरु असतात ते गुरु आपल्याला ह्या मार्गाकडे घेऊन जातात. हे मार्गाकडे घेऊन जात असताना तुम्ही त्याच्यामधून सगळे तावून सुलाखून निघाले पाहिजेत. ह्यासाठी ते काय करतात? संशय निर्माण करतात. गुरु तुमचा संशयाचं निराकरण नाही करणार, अजून संशय निर्माण करणार, जेणेकरून त्या संशयातून तुम्ही असे तापून निघाले तर मग जो निघणारा जो आहे तो विश्वास, ती श्रद्धा. आणि मग ती श्रद्धा मात्र ढळणार नाही. मग तुम्हाला लाख लोक कोणी काही सांगतील पण तुमचा विश्वास ढळेल का? नाही. नाही ढळणार. केव्हा? पक्का जेव्हा होईल. या सगळ्या संशयातून तुम्ही पार जाल तेव्हा, आहे की नाही? म्हणून विश्वास मजबूत करण्यासाठी संशयाची निर्मिती झालेली आहे. पण संशयाच्या घेऱ्यात अडकून तिथेच अडकून पडलं तर मग मात्र अज्ञानीच राहतो. त्याच्यातून तावून सुलाखून परखून जेव्हा निघतो तेव्हा आपला विश्वास हा दृढ होतो. आणि मग काय होते? सत्याचं अनावरण होते. आपल्यामध्ये काय होते? सत्याचं अनावरण होते. आणि मग आपल्यामध्ये पसंद नापसंद, कुणाविषयी आत्मीयता, कुणाविषयी द्वेष हे राहत नाही, आहे की नाही? ज्ञानीच्या ह्याच्यामध्ये पसंद नापसंद
कुणाविषयी द्वेष, आपुलकी हे काही राहत नाही. स्त्री पुरुष हा भेद सुद्धा मिटतो. नाही तर बरेच जण असे आहेत की स्त्रियांकडे बघत नाहीत, कारण सांगितलेलं आहे स्त्रियांकडे पाहू नये. असे पूर्ण ज्ञानी झाले का? नाही. आणि तो काय मानतो की हे सगळं जे काय आहे हे माझाच विस्तार आहे, सगळीकडे मीच आहे, माझ्याच विस्तारामध्ये हे सगळं आहे. ही सगळी सृष्टी जी आहे ती काय? माझाच विस्तार आहे. है की नाही? मग आता चेतनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्तर सांगितलेले आहेत, है ना? स्तर आहेत. जसे आपल्या जीवनाचे स्तर आहेत, जगण्याचे स्तर आहेत, तसे चेतनेचे सुद्धा स्तर आहे. आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो तर आपल्यावर कोण कोण आहे? पितृ आहेत. जे पितृ असतात ते आपल्यापेक्षा वरच्या ह्याचे, कारण आपल्याला शरीराची मर्यादा आहे की नाही? आपण कुठे आहोत? शरीराच्या मर्यादेमध्ये आहेत. पितृला ती मर्यादा आहे का? नाहीये, आहे की नाही? ते जिथे म्हणलं तिथे जाऊ शकतात, जेव्हा म्हणलं तेव्हा जाऊ शकतात. आपण नाही जाऊ शकत. आणि म्हणून आपण काय करतो? पितरांचा आशीर्वाद घेतो, त्यांना तृप्त करतो आपण, है ना? आपल्या संस्कृतीमध्ये असं आहे की कावळ्यानं ते भक्षण केलं, स्पर्श केला की मुक्ती आहे, मोक्ष मिळाला म्हणतो ना आपण. काही राहिलं नव्हतं हो त्याचं, असा ठेवल्याबरोबर कावळा शिवला त्याला. आणि जर काही राहिलं असेल तर लवकर कावळा शिवत नाही, आहे की नाही? हे अशा काही धारणा आहेत. पण गुरुदेव काय म्हणतात? ठीक आहे, काही हरकत नाही, ते पण ठीक आहे, कारण आपण पक्ष्यांना भोजन देतो, त्यांच्यामध्ये ती तृप्ती होते भोजनाची, आहे की नाही? पितरांना आपण भोजन देतो, काही लोकांना आणून आपण भोजन देतो, तर त्यांच्यामध्ये अन्नामुळे तृप्ती येते, है ना? तेच मग ती तृप्ती आपल्या पितरांकडे जाते, आहे की नाही? पितरांच्यावर किन्नर आहेत, गंधर्व आहेत, त्याच्यावर देवता आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या देवता. आणि सर्वात वरच्या स्थान कोणाचं आहे? सिद्ध पुरुष, गुरु. त्यांचं स्थान सर्वोच्च स्थान आहे. हे झाले वरचे. खालचे कोण आहेत? भूत आहे, पिशाच आहे. भूत प्रेत पिशाच हे कुठे आहेत? खालच्या स्तरामध्ये. मग आपल्या चेतनेचा विकास ज्या पद्धतीनं झाला असेल त्या पद्धतीचं आपलं स्थान राहते. आपल्या चेतनेचा विकास कुठे होणार? मनुष्य योनीमध्ये. मनुष्य योनीमध्ये ज्ञान प्राप्त केलं तर आपल्या चेतनेचा, आपल्या आत्म्याचा विकास होतो. आणि जर तिथे ज्ञान प्राप्ती नाही झाली तर आपल्या चेतनेचा, आपल्या आत्म्याचा विकास होत नाही. म्हणून मग भूत योनीत, पिशाच योनीमध्ये, प्रेत योनीमध्ये जातो आपण. आणि विकास झाला तर वरच्या योनीत जातो, आहे की नाही? ज्ञानी
आणि अज्ञानीच्या जीवनामध्ये हा सूक्ष्म फरक आहे. आणि अजून काय सांगितलंय, ईश्वरासोबत आपली कनेक्टिव्हिटी कशी आहे, तर त्याचे सुद्धा स्तर आहेत, स्टेप्स आहेत. कुठलंही ज्ञान प्राप्त न होता अचानक सोहम असं होईल का, तो मीच आहे असं होईल का, नाही होणार, आहे की नाही. सुरुवातीला काय होते, सामिप्य, समीपता, मी आमचा जवळचा आहे, ईश्वर काय आहे, आमच्या जवळचा आहे, आम्ही ईश्वराच्या जवळ आहोत. नंतर दुसरं आहे सानिध्य, म्हणजे माझ्यामध्येच ईश्वर आहे. कुठे आहे, माझ्यामध्येच ईश्वर आहे. सारूप्य, सारूप्य म्हणजे काय, मीच ईश्वर. हा, तो आणि मी एकच आहे, भेद नाहीये. आणि शेवटी काय, सायुज्य. सायुज्य म्हणजे सांगण्यासारखं काहीच नाही, तो आणि मी याच्यामध्ये काही सांगण्यासारखं काहीच नाहीये. ते काय झालं, सायुज्य. म्हणजे सुरुवातीला काय होते, सामिप्य. आणि आपण जेव्हा ज्ञानी व्यक्ती किंवा आपल्या गुरुकडे जातो, तर गुरुकडे जात असताना सुद्धा ह्याच पद्धतीनं आपण त्यांच्या समीप जातो. सुरुवातीला काय, सामिप्य असतंय, जवळचे आहे की नाही. आता जे आपण काही वर्ष झाले गुरुच्या सानिध्यामध्ये आहोत आणि जे नवीन नवीन आलेत, त्यांना आपण काय म्हणतो, गुरुदेव जवळचे आहेत आपले, आहे ना. चला तुम्हाला गुरुदेवांचं दर्शन घडवून येतो, होत म्हणतात ना, थोडेसे सिनियर आहेत ते. म्हणजे काय झालं, सामिप्य झालं. सानिध्य, त्यांच्या सहवासामध्ये राहतो. आणि मग काय म्हणतो सानिध्याच्या ह्याच्यामध्ये, की माझ्यामध्येच आहेत ते, इकडे तिकडे जायची गरज नाही, कुठे आहेत, माझ्यामध्येच आहेत. आणि सारूप्य म्हणजे काय, ते आणि मी एकच आहे. आणि सायुज्य म्हणजे काय, आता बोलण्यासारखं काहीच नाहीये, जाणण्यासारखं सुद्धा काही नाहीये, एवढी एकरूपता आहे ईश्वरामध्ये आणि माझ्यामध्ये, आत्म्यामध्ये आणि माझ्यामध्ये. आहे की नाही, छान आहे ना. छान छान वाटलं सर आज. इतके दिवस आपल्याला ज्ञान कसं आत्मसात करायचं, ज्ञान म्हणजे नेमकं काय आहे, कशाला ज्ञान म्हणायचं, कशाला अज्ञान म्हणायचं, ह्याविषयी विस्तृत विवेचन केलं. आणि त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर सुद्धा ज्ञानी माणसाचं जीवन कसं असतंय ह्याचं अतिशय सुंदर विवेचन आपल्या या 2 भागामध्ये केलेलं आहे. ज्ञानी ओळखायचा कसा, नाहीतर मग गफलत होते आणि मग आपण भलत्याच कोणाच्या तरी मागे लागतो. आणि मग जेव्हा फसगत होते तेव्हा लक्षात येते, होतं ना असं. आणि मग हे सगळं ऐकल्यानंतर जनक राजा काय म्हणतो, की मला हे सगळं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. मला हे सगळं समजलेलं आहे.
आहे ना? छान आहे ना? छान आहे. बोला, कोणाचे काय प्रश्न असतील तर विचारा.